पैसे ठेवले होते का पर्स मध्ये? मी नाही ग. पर्स मध्ये तर पैसे आहेत, 1000 रुपये आहेत. अगं तुला परत कोणी दिली? सुमन काकीनं. हा हा, त्यांचेच राहिले असते. बरं असू दे, ठेव तुझ्याकडे, आपण गेल्यानंतर परत देऊ. होय, पण घरी फोन करून कळवते, नाहीतर तिकडे शोधत बसतील. हॅलो, नीलम काकी. हा बोल ग. तुम्ही ती पर्स दिली होती ना, त्यात पैसे आहेत, 1000 रुपये आहेत. अगं होय, आम्हीच ठेवले होते. ठेवले होते का? अगं आता तू पहिल्यांदाच कुठेतरी फिरायला गेलीस, मग तुझ्या जवळ 4 पैसे असावेत म्हणून ठेवलेत. अगं काकी, यांच्या बरोबरच तर आहे ना मी. अगं होय, पण ऐनवेळी लागले तर असावेत म्हणून ठेवलेत आम्ही. काकी, अगं तुमचं वाटणं बरोबरच आहे, पण असं बरोबर वाटत नाही ना पैसे दिलेलं. आता माझं लग्न झालंय ना. लग्न झालं म्हणून लगेच परक्याचीच झालीस का काय? नाही ग काकी. अगं मोकळी पर्स तशीच कशी द्यायची म्हणून ठेवलेत पैसे. त्यातनं तुझ्यासाठी घे काहीतरी. हा बर. काके, बोल की. ते एक विचारायचं होतं. काय? घरी काय झालंय का? नाही. खरं ना काके? अगं खरंच काय नाही झालंय, पण तुला असं कसं वाटलं? अगं नाही, म्हणजे काल सुमन काकी आलती ना पर्स घेऊन, तेव्हा तिचा चेहरा पडला होता आणि आवाज बी वेगळाच वाटत होता. अगं नाही, तिला जरा बरं वाटेना आणि वातावरण पण बघितलंस ना कसं आहे ते. पण मला वाटलं. शितले, अगं तसं खरंच काही नाही, पण तू उगाच काहीतरी मनात आणू नकोस. आणि हे बघ, इकडे सगळं व्यवस्थित आहे, तू इकडची काळजी करू नकोस. हा नक्की? आणि हे बघ शितले, आता तू फिरायला गेलेस ना, मग मस्त मज्जा कर. हा काके, ऐक की, मी नंतर करू का फोन? एवढा जेडीचा 2दा फोन आलाय, जरा बघते फोन करून, काय अर्जंट काम आहे का. बर. हा. हा जेडी, काय ग, काय झालं? शीतल, सगळं नीट आहे ना ग? होय, आहे की. हा, आत्ता जीव भांड्यात पडला बघ बाई माझा. कव्हापासनं मनात काय बाई येत होत. काल रात्रीपासनं फोन नाही, काय नाही, काय झालं का काय काहीच कळाना. लईच काळजी वाटत होती बघ मला. अगं नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता बाहेरच चाललोय बघ. हो, पण आता जात आहे ना, तर जरा जपूनच जा बर का. होय ग, तू काय बी काळजी करू नकस, फौजी आहेत की माझ्यावर. बर मग ठेवू का? मॅडम, आपण इथं फिरायला आलोय का फोनवर बोलायला? फोन तर द्या. अजिबात नाही. आता इथून पुढचा सगळा वेळ फक्त माझ. कळलं? चला चला. मी घ्या.
अधीर अधीर झालं जी वाणीच तू पान आलं जी आता लागीर 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 झालं जी एक वाह दोन तो वाला तीन चार पाच चला आता आमचं बक्षीस द्या ऐका की अजून 5 नेम लागले ना की आपल्याला मोठं बक्षीस मिळू शकते अजून एक राऊंड खेळूया प्लीज प्लीज बर एक दोन वाह तीन चार आता तर आपल्याला बक्षीस मिळतच असते बघा तुम्ही पोलिसामध्ये तर नाही ना? नाही का हो? नाही, तुमच्या केसांवरून तसं वाटतंय हो. हा, आमचे हे फौजी आहेत फौजी तरीच म्हणलं एक नंबर हा फौजी. हो, तुमचा नेम आमच्या दुकानातला एक फुगाही टिकून देणार नाही. सगळं दुकान असंच न्याल. अहो, गरीबाच्या पोटावर काय कशाला आणताय? अहो असं कसं अजून आमचा एक डाव राहिलाय की हा, असं म्हणताय का? हा, मग त्यांना कशाला, तुम्हीच घ्या ना. जमल का फायरी? अय मिसेस फौजी हाय मी कळलं का वय बर बंदूक धरा नीट धरायचं हे बट आहे ना खांद्यावर ठेवायचं अगं तसं नाही खांद्यावर म्हणजे इथं व्यवस्थित नीट हे आणि टार्गेट दोन्ही एकदम सरळ रेषेत पाहिजे आणि लेम लावायचं कळलं आणि हे ट्रिगर हा हे बोट हे ट्रिगरवर ठेवायचं दाबायचं लावा नेम नेम लावा की माझ्याकडे काय बघताय कसा लागेल तुमचा नेम
लागलं लागलं लागलं. जमलं की. चला आता आमचं मोठं बक्षीस द्या बघू. हे जरा पैसे. हो राहू द्या राहू द्या. अहो नाही नाही, असं कसं राहू द्या. जेवढे तुमचे पैसे झालेत ना तेवढे घ्या. हा तुमच्याकडे काय पैसे घ्यायचे पोहोची. हो तुम्ही आमच्यासाठी एवढं करता ते काय कमी आहे व्हय? हा आता ही थँक्यू म्हणण्याची पद्धत असे समजून घेतो पण पैसे नको आम्हाला. अहो तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. आता काय बोलायचं तुम्हाला, पण खरं सांगू का, तुमच्यासारखी माणसं आहेत ना म्हणून आम्ही सगळे फौजी बॉर्डरवर ठामपणे उभं राहू शकतो. चला निघतो. भारी आहे ना. पाच वाजले, अजून पत्त्या नाही रागू महिन्याचा. आत्ताच ही तरा तर पुढं काय व्हायचं काय माहित. मी मिली मरते. कौन मरने की बात कर रहा है सांबा? ये तूच राहिला होतास. मामी काय कोण जीवाला इतना लगा के गिर रही हो? ए बाबा, तुझी ती स्टाईल मारणं बंद कर आणि सरळ भाषेत बोल. काय आहे ती? अहो मामी लय चिडू नका. बीपी वाढला तर जाग्यावर गचकाल. आमच्या डोक्याला ताप व्हायचा. आधी पावसाळा सुरू लाकडं भिजलेली असत. तू तर मारायलाच टाकलायस बघ मला. हो तसं काय नाही, मी आपलं सांगत होतो. अति त्र्यागा स्वर्गात जागा. राहुल्या, तुझा डायलॉग तुझ्यापाशीच ठेव. ठेवतो. जोड जोड आला नाही का अजून जोड? तुझ्या दोस्तालाच विचार की फोन करून. गेल्यापासून एखादा फोन तर आहे का? अयो म्हणजे अजून आली नाही तू ती. आता काही संसार बिंसार तर तिकडच करतात का काय? करतेल बी. त्यांचं काय सांगाव, आम्ही थोडीच आहे तिथं लक्ष ठेवाय. मग तुम्ही बी जायचं नाही का लक्ष ठेवायला? तुझ्या काय जीवाला हाडबीड, मी कशाला जाऊ तिकडं? अहो म्हणजे मामा आणि तुम्ही जायचं असं म्हणतोय मी. फेडरेशनची कामं सोडून तीच करत बसते. बसलायस काय नुसता? तर भाजी निवडू लाग. मामी अहो ही काम काय रोजचीच असतात. अहो पावसाळ्यात बाहेर फिरायची मजाच काही वेगळी असती. तुम्ही मामा कधीतरी गेला असेलच की फिरायला. 25 वर्ष झाली बघ आमच्या लग्नाला, पण तुझ्या मामानं एकदाच फिरायला नेलं मला. कुठं? मेटगुताडला. त्यांच्या दोस्ताचं लग्न होतं. तेव्हा काय ती मक्याचं कणीस खायला घालून आणलं तिकडनं, ती तेवढंच. आणि आता भाच्याला स्वतःहून म्हणले जाऊन ये फिरून ये. स्वतःचं लग्न झालं तेव्हा नाही कळलं. मामी अहो चालायचं तेवढं, नका लक्ष देऊ. तुला सांगते, तुझ्या मामाने नाही त्या शितलीनीच त्यांना तसं बोलायला भाग पाडला असं. म्हणजे तुला सांगून काय उपयोग? तू जाऊन आणि तुझ्या दोस्तापाशी बोलशील. कोण दोस्त? कुठला दोस्त? तुमच्या माहितीसाठी सांगतो. अहो शीतल सोबत लग्न काय झालं आजीचं? अहो विसरलाच राव मला. काय सांगू बाबा तुला, आता पहिल्यासारखं राहिलं नाही अजिंक्य. आजी असं वागल कधी वाटलं नव्हतं मला. अरे ते कशाला वागत्यात, ती तसं वागायला लावती त्यांना. कोणती? शीतल. अरे खोलीतनं बाहेर यायचं बी नाव घेत नाहीत. अख्खा दिवस आतमध्ये नुसतं गुलुगुलू गुलुगुलू बोलत बसलेले असतात बघ. असू देव मामी. आता बघा, तुमच्यासारखी सासू असल्यावर काय काळजी करायचं काम आहे? समजा काय अडलं तर तुम्ही हायच की काम करायला. अडलंय माझं खेटर. असं तुम्ही नुसतं म्हणता. आता बघा, ती नाही तर तुम्ही स्वतःहून स्वयंपाकाचं कामाला घेतलं का नाही? ए अरे इकडं, तुझं काय काम होतं ते बोल. ते मी आपलं जोड आलाय का नाही ते बघायला आलतो. जड वे नाही आला अजून, ते आल्यावर ये. उगाच इथं डोकं खात बसू नको माझं. बर मामी, ओ असं चिडू नका. जस्ट चिल चिल मामी चिल. जातोस का?
मामी लक्षात आहे ना, अति त्रागा स्वर्गात जागा. राहुल्या राहुल्या म्हणतोय ते बी खरंच आहे म्हणा. मीच कशाला काम करू, ती करेल की आल्यावर सगळं. तिची ती बघून घेईल जेवणाचं काय करायचं ते. शिकले या आता कवा यायचं तवा बघतीच मी. निघायला पाहिजे आता. नोकर निघालो ना तर रात्र वेळेच्यात पोहोचू आपण घराला. थँक्यू. एवढ्या गडबडीत असताना बी तुम्ही मला इथं घेऊन आला त्यासाठी. हे 2 दिवस ना माझ्या आठवणीत कोरल्यागत राहते. तुम्ही बॉर्डरवर गेलं ते तुम्ही परत येई पतूर. हे 2च तर दिवस आहेत माझ्या बरोबर. शिकले तुला खरं सांगू, मला बी हेच सांगायचं होतं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं. म्हणजे हे 2 दिवस कसे गेले ना कळलंच नाही मला. तसं म्हणलं ना तर आल्यापासून एक एक मिनिट लक्षात आहे माझ्या. शिकले काहीच बोलू नका. काय झालं ग? इथनं गेल्यावर तुम्ही तुमच्या कामात आणि मी माझ्या. बघता बघता तुमची जायची वेळ कधी जवळ येईल कळणार बी नाही. पण हा जो क्षण आहे ना तो फक्त आपल्या दोघांचा आहे. शिकले अगं फक्त असंच थांबा माझ्या संग.